नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉफ स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यामध्ये आपण जे ऑनलाईन सर्व माहिती भरणार आहोत त्या माहितीसाठी कोणकोणते साहित्य किंवा कोणते फोटो आपल्याला लागणार आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा मानक क्रमांक 1 ते 10 यासाठी कोणते पुरावे लागणार आहेत, कोणते फोटो लागतील या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। या ठिकाणी पहिला मानक आहे, या मानकासाठी कोणकोणते पुरावे आपल्याला लागणार आहेत, कोणते फोटो आपल्याला लागणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी पहिल्या मानकासाठी 1.1.1 नुसार मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्तावेज आणि NCERT/SCERT यांनी प्रकाशित केलेले संदर्भ साहित्याशी परिचित आहेत। या संदर्भात या मानकानुसार कोणकोणते फोटो आपणास द्यावायचे आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी 1.1 वर दिलेला आहे, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NP 2020/NCF व SCF च्या मुख्य शिफारसी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत का। या ठिकाणी या स्तर 1 साठी आपल्याला वर्गातील भिंतीवर लावलेल्या अध्ययन निष्पत्तीचा फोटो सर्व इयत्तेचा ते फोटो काढून आपल्याला PDF तयार करायची आहे आणि ती PDF Google ड्राईव्हला आपल्याला अपलोड करायची आहे आणि त्याची लिंक आपल्याला तयार करून या ठिकाणी ऑनलाईन भरताना आपल्याला ती लिंक त्या ठिकाणी द्यावायची आहे। लिंक कशी तयार करायची, ते फोटो कसे PDF करून त्याची लिंक कशी जनरेट करायची हे देखील आपण पुढील व्हिडिओत जाणून घेणार आहोत। या ठिकाणी 2.1 चा मुद्दा आहे, शाळा NP 2020/SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते। या ठिकाणी आपण जर आपल्या शाळेत किंवा चर्चासत्र आयोजित केले असेल, उद्बोधन वर्गाचे आयोजन केलेले असेल तर त्या संदर्भात जे काही पुरावे असतील त्याची या ठिकाणी PDF तयार करायची आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी स्तर 2 साठी आपल्याला ती अपलोड करायची आहे। या ठिकाणी तिसरा आहे 3.1 3.2 साठी मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना NCF, SCF आणि NP 2020 च्या शिफारसी व अध्यापन निष्पत्ती विचारात घेतात का। 3.2 ला आहे, विद्यार्थ्यांची संपादनूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचेही निरीक्षण नियमितपणे केले जाते। त्या संदर्भात पाठ नियोजन, टाचणवही प्रत्येक वर्गात लावलेले असेल त्या सर्वांचे फोटो आणि जे काही या संदर्भात आपणास जे काही पुरावे असतील त्या सर्व पुराव्यांचा आपल्याला या ठिकाणी PDF तयार करून घ्यायची आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला त्या पोर्टलवर द्यायची आहे। 4 नंबरचा आहे 4.1 ला NP 2020 आणि NCF/SCF नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतींशी संबंधित नियमित विश्लेषण करतात। यामध्ये अध्यापन विषयक मुख्याध्यापक म्हणजे सूचना, शालेय मीटिंग याचे फोटो असेल, प्रोसिडिंगचे फोटो असेल, त्या संदर्भात जोही पुरावा असेल त्याचे या ठिकाणी आपल्याला PDF तयार करून घ्यायचे आहे। मानक क्रमांक 1 साठी एवढे फोटो आपणास तयार करून घ्यावे लागणार आहेत। मानक क्रमांक 2 पाहूया। या ठिकाणी यामध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत। यामध्ये 1.1 ला दिलेला आहे, शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे। सर्व इयत्ता व वर्गातील वार्षिक नियोजन याचे आपल्याला फोटो काढून घ्यायचे आहे आणि त्या फोटोंचे आपल्याला या ठिकाणी PDF बनवायची आहे। 2.1 मध्ये आहे, विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाते। या ठिकाणी आपण नक्की पालक मेळावा,
माता पालक, शिक्षक पालक आणि पालक भेट देखील आपण घेत असतो। त्या संदर्भात फोटो या ठिकाणी आपल्याला PDF तयार करून घ्यायचे आहे। 3.1 ला आहे, शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, कुतूहल आणि सृजनशीलता, समस्या सोडवणे, सहयोग इत्यादी विकसित करण्यासाठी स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अनुकूल अशी अध्यापन पद्धती विकसित करतात। यासाठी परिसर भेट घेत असतो आपण, क्षेत्र भेट घेतो, सहली देखील घेऊन जातो, आनंददायी शनिवार या संदर्भात जे काही फोटो असतील, जे पुरावे असतील, तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भात सर्व काही जे पुरावे असतील ते पुरावे या ठिकाणी PDF तयार करून घ्यायचे आहे। 4.1 ला आहे, शिक्षक पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते व त्याची अंमलबजावणी सर्व वर्गामध्ये केली जाते। या ठिकाणी शिक्षक पालक सभेचे प्रोसिडिंग आणि जसं आपण वर्गांमध्ये चर्चासत्र आयोजित करत असो, जसं नियोजन केलं असेल त्या संदर्भातचे पुरावे जे असतील ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे। पुढील मानक आहे मानक क्रमांक 3। या ठिकाणी आपण बघूया, शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते। तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळेतील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचवते। यामध्ये 1.1 ला दिलेला आहे, मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठित शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे का? नक्कीच आपले हे निष्ठा प्रशिक्षण झालेलं आहे। त्या संदर्भात आपल्याला प्रमाणपत्र देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत। सर्व शिक्षकांचे प्रमाणपत्र आहे, त्यांचे फोटो काढून घ्यायचे आहे। दीक्षा ॲपवरील ब्लेंडेड कोर्स देखील आपल्याला झालेला आहे, त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी फोटो काढून या ठिकाणी अपलोड करावायचे आहे। 2.1 व 2.2 यानुसार मुख्याध्यापक व शिक्षक आपापसात समावेशित शिक्षण, एकात्मिक शिक्षण, क्षमताधिष्ठित अध्ययन तसेच अध्ययन निष्पत्तीच्या संपादनासाठी नवीन अध्यापनशास्त्राच्या विषयी वैचारिक देवाणघेवाण करतात। शाळेने काही नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आधारित नियोजन तयार केले आहे। या ठिकाणी पाठटाचन, घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन आपण तयार करत असतो। त्याचे फोटो सर्व वर्गांचे आपल्याला या ठिकाणी एक PDF बनवून त्याची लिंक या ठिकाणी अपलोड करायची आहे। पुढील आहे 3.1 व 3.2, प्रत्येक शिक्षक आठवड्यातून किमान एकदा तरी नवीन अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत। शिक्षकांच्या पाठ नियोजनात, वार्षिक नियोजनात, वर्गातील अंतरक्रियेत नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिसून येते। या ठिकाणी आपण जे अतिरिक्त तासिका घेतो नवोदय एक्झामसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी, त्याचे सर्व फोटो किंवा त्या संदर्भात जो काही रेकॉर्ड किंवा जे काही दस्तावेज असेल ते सर्व या ठिकाणी PDF बनवायचे आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला द्यावायची आहे। 4.1 व 4.2 साठी या ठिकाणी आहे, नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आणि त्यांचे फायदे आणि अध्ययन निष्पत्ती यावर केंद्र परिषदामध्ये इतर शाळांसोबत परस्पर संवाद साधणारी सत्रे आयोजित केली जातात। सर्व इयत्तांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र वापरून सर्व विषय शिकवले जातील याची खात्री करण्यासाठी शाळेने तिच्या सर्व पाठ नियोजनाचे पुनरावलोकन केले आहे। पाठटाचनाचे फोटो आपल्याला काढून घ्यायचे आहे, घटक नियोजन, वार्षिक नियोजन आहे आणि जे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आपल्या दैनंदिन अध्यापनात किंवा आपण घेत असतो त्याचे फोटो, त्याची PDF या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। मानक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघूया। मित्रांनो, मानक क्रमांक 4 हे 1 ते 5 वर्गासाठी लागू नाहीये, माध्यमिक शाळांसाठी लागू आहे। तरी आपण समजून घेऊया। या ठिकाणी शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य देते। या ठिकाणी 1.1 ला दिलेला आहे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य आहे। जसंच मोठे वर्ग आहे माध्यमिकला ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट असतात, जसं संस्कृत आहे, जॉग्राफी आहे, मॅथ आहे, असे त्यांना निवडीसाठी स्वतंत्र विषय असतात। त्या संदर्भात काही पुरावे असतील, अध्यापनाचे फोटो असतील तर ते फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करू शकतो। शाळेतील किमान 25% विद्यार्थी शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतात। त्या संदर्भात काही पुरावे असतील, 25 आहे, 50 आहे आणि 100% आहे। त्या संदर्भात जेही पुरावे असतील ते माध्यमिक शाळांसाठी हे लागू आहे आणि त्यांनी तसे फोटो आणि PDF या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे।
पुढील मानक बघूया. मानक क्रमांक 5. शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध अध्यापन शिक्षण पद्धती शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे. या ठिकाणी 1.1 ला दिलेला आहे. शिक्षकांचे विविध अध्यापन पद्धती विषयी प्रशिक्षण झाले आहे. या ठिकाणी नक्कीच निष्ठा प्रमाणपत्र आपल्याजवळ आहे. सर्व शिक्षकांचे त्याचे फोटो काढून घ्यायचे आहे. दीक्षा ॲपवरील ब्लेंडेड कोर्स झालेला आहे. टॅगचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि इन्फोसिसचे ट्रेनिंग देखील आपलं झालेलं आहे. त्या संदर्भात जे काही पुरावे असतील त्यांचे स्तर 1 साठी आपल्याला या ठिकाणी PDF तयार करून घ्यायची आहे. 2.1 साठी या ठिकाणी विचारलेलं आहे. शिक्षक विविध गटांच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठ नियोजन करतात. या ठिकाणी पाठ टाचण, घटक नियोजन, वार्षिक नियोजन आणि जे काही आपण नियोजन करतो, वर्गात अध्यापन करतो त्याचे फोटो असतील तर ते या ठिकाणी आपल्याला PDFच्या स्वरूपात लिंक या ठिकाणी द्यावायची आहे. 3.1 साठी आहे मित्रांनो. शिक्षक त्यांच्या वर्गात विविध अध्यापन पद्धती जसे अनुभवात्मक शिक्षण पद्धती, कथाकथन, कला एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक शिक्षणाचा वापर करतात. या ठिकाणी आपण शाळेमध्ये जे नवनवीन उपक्रम घेत असतो त्या संदर्भात जे फोटो असतील, नवीन उपक्रम, कृतीयुक्त अध्यापन, परिसर भेट, त्यामधील केलेले अध्यापन या संदर्भात आपल्याला या ठिकाणी फोटो PDF तयार करायची आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला द्यावायची आहे. 4 साठी आहे 4.1 आणि 4.2 साठी शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते. 4.2 ला आहे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावला आहे. या संदर्भात अध्ययन निष्पत्ती स्तर गुणदान तक्ते आहे आपल्याजवळ, त्याचे फोटो काढून घ्यायचे. सर्व वर्गांचे FLN गुणदान तक्ते आहे आणि जे चांगले शेरे असतील किंवा विविध आपण ज्या स्पर्धा घेतलेल्या आहे त्या संदर्भात या ठिकाणी फोटोंची PDF तयार करून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने मानक क्रमांक 5 आपणास या पद्धतीचे पुरावे आपणास जोडता येतील.